नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण नवीन पद्धतीनं 32 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला जर माझ्या आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईकही करायचा आहे। व्हिडिओ जर पूर्ण बघितला तरच त्यामधील जे पॉईंट आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला समजणार आहेत। काय होतं, आपण नेहमी डायरेक्ट कटोरी वाढवत नाही, तर आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। त्यासाठी इकडच्या साईडला जे अंतर आहे ते सोडणार आहोत कटोरी वाढवण्यासाठी, आणि ते अंतर फक्त आपल्या समोरील भागाच्यासाठी आहे। पाठीमागच्या भागासाठी आपण अंतर सोडत नाही। मग ते अंतर किती सोडायचं, कुठल्या साईडला सोडायचं, ह्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। त्यामुळे कटोरी राऊंडही असतो आपला, साईजनुसार कटोरी राऊंड बदलत असतं। आणि जे अंतर सोडणार आहोत तेही आपलं साईजनुसार बदलत असतं। ते जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला, कारण व्हिडिओ जर पूर्ण बघितला तरच त्यामधले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला समजून येणार आहेत। आपण 32 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीने खूप छान अशी पेपर कटिंग बघणार आहोत। यामध्ये तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो, अजिबात बिघडत नाही। एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण इथं कटिंग करणार आहोत। सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची उंची बघूयात। बघा, ब्लाऊजची उंची नेहमी आपण पाठीमागच्या साईडला घ्यायची आहे। ब्लाऊजची उंची आहे आपली 12 इंच ब्लाऊजची उंची आहे, आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 13 इंच आपण उंची घेणार आहोत। इथं आपण 13 इंच उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला, आपण ज्या साईडला बसलेला आहे त्या साईडला आपण 1.5 इंच सोडून द्यायचं आहे। 1.5 इंच सोडायचं आहे, म्हणजे मार्क करून 1.5 इंचावरती मार्क करून आपल्याला घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला त्याच्या पुढं पूर्ण जी मापे आहे ते 1.5 इंचाच्या समोर टाकायचे आहेत। आणि फक्त आपल्याला ही कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे आहे। पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस आपण तेही आपण जे मार्क केलेलं आहे तशाच पद्धतीने मार्क करून कट करणार आहोत। आता बघा, 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे। आता हे 1.5 इंचाचं अंतर सोडलेलं आहे ना, त्याच्या पुढं आपल्याला पूर्ण जी मापे आहेत ना ती मापे टाकायची आहेत। आता बघा, आपण आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण गळारुंदी ही आपली 2.25 इंच घेणार आहोत। 2.25 गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपण समोरील गळा बघायचा आहे आपल्याला। बघा, आपल्याला 5 आहे आपला समोरील जो गळा आहे तो 5 आहे। समोरील गळा अशा पद्धतीनं घ्यायचा असतो, सरळ टेप ठेवायचा आहे। आणि जे समोरील काचचं बटन असतं, काच बटनचे जे घरं असतात समोरील, इथंपर्यंत आपल्याला हे असं अंतर बघायचं असतं अशा पद्धतीनं। तर आपलं 5 आहे। आपण शिलाई मार्जिनसाठी इथं आपण 5.5 इंच घ्यायचं आहे। मग इथं हे आपण 2.25 इंच अंतर आहे का बघून इथं मार्क करायचं आहे। असं केल्यामुळं आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो, मापे चुकत नाहीत आपलं। आणि मेन जो मेजरमेंट जर व्यवस्थित आलं असेल तर ब्लाऊज आपला चुकत नाही। तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घेत नसाल त्यामुळे तुमचा ब्लाऊज चुकतो। मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर आपला ब्लाऊज अजिबात चुकत नाही। आता आपण इथं समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीनं तुम्ही इथं समोरील गळ्याला आकार दिलेला आहे मी। जास्तही आकार द्यायचा नाही, कारण जास्त जर आकार दिला तर आपली कटोरी जी आहे ती पसरट होती, त्यामुळं आपल्याला जास्त असा आकार द्यायचा नाही। आता आपण शोल्डर घेऊयात। आता आपण जी मापे जी आहेत ती पूर्ण ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचं आहे। परफेक्ट आपल्याला जसंच तसा ब्लाऊज तयार करायचा आहे, त्यामुळं आपण परफेक्ट ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत। 2.5 इंच शोल्डर आहे तर आपण इथं 3 इंच शोल्डर घेणार आहोत। मी इथं तुम्हाला दोन्ही दाखवत आहे, पेपर कटिंग आणि ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची। म्हणजे ब्लाऊजवरून मापे घेत आपण ही कटिंग नवीन पद्धतीची करत आहोत। 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुंडाही घ्यायचा आहे। मुंडा कसा घ्यायचा बघा, सरळ टेप ठेवायचा आणि इथपर्यंत जे भाईजोड आहे ते अंतर बघायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे आणि आपला बघायचं आहे। तर आपला आहे 5 इंच, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 5.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे।
आता आपण छाती घेऊयात आपली. आता आपला छातीचा चौथा भाग बघूयात. बघा आपला 8 इंच येत आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे हा 8 चौक 32 साईजचा ब्लाऊज आहे हा. अशा पद्धतीनं आपण साईज काढत असतो. हे 8 इंच आपल्याला हे 1.5 इंचाचं मार्क केलेलं आहे ना, त्याच्या पुढं घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर आपण काय करायचं आहे, 8 इंच घ्यायचं आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं. मी तर 1.5 घेते, तुम्ही 2 इंच घ्यायचं असेल तर 2 इंचही घेऊ शकता, म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. फिटिंगची जी टीप आहे ते आपण इथं अशी सरळ घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपण मुंड्याला आकार देऊया. पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला 1.5 इंचाचा असतो. समोरील जो असतो तो आपला 1 इंचाचा असतो. मुंड्याला आकार कसा द्यायचा, आता वरपासून यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीनं आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. आणि समोरचा मुंडा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं हे खालचा आकार नाही आहे आपल्याला, हे जे वरचं आहे ना तो आकार आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं ही चुकून जी रेषा आहे खाली आलेली, पण आपल्याला असा वरच्या साईडला 1.5 बाहेरचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरील मुंडा 1 इंचाचा, असा मुंड्याला आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. आता मुंड्याला आकार दिल्याच्या नंतर आता यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघत नाही, आपण क्रॉसपट्टी दुसरी काढायची आहे, ती मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. मग आपण इथं खालच्या साईडनी 2 इंच सोडून 2 इंच सोडायचं आहे. पूर्ण जे आपली छाती आहे तिथपर्यंत आपल्याला 2 इंच सोडायचं आहे. मग आता हे 2 इंच सोडल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे. अगोदर आपण इथं वरच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. आपण इथं काय करायचं आहे, वरच्या साईडला इथं आपण 2 इंच अंतर घ्यायचं आहे कटोरी वाढवण्यासाठी, आणि हे क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे आपण इथं कटोरी तयार करत आहोत, त्यामुळे हे अंतर घ्यायचं आहे. वरती 2 इंच घ्यायचं, जे 2 इंचाचं मार्क केलं आहे ना त्याच्यावरती 2 इंच घ्यायचं. 2 इंच घेऊन हे मार्क करायचं. आता आपण इथून इकडं सरळ रेषेवरती कटोरीचा राऊंड घ्यायचा आहे. हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 7.25 इंच घेणार आहोत. आणि हा जो कटोरी राऊंड आहे तो आपला साईजनुसार परफेक्टपणे बदलत असतो. मग आता बघा बरोबर आपण इथं असं 7.25 इंच घेतलेला आहे. तरी प्रत्येक साईजचा वेगळा वेगळा कटोरी राऊंड घ्यायचा असतो. तुम्हाला जर कुठल्या साईजचा कटोरी राऊंड किंवा अशाच पद्धतीचा दुसरा ब्लाऊजचं माप हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, मी ते व्हिडिओ तुम्हाला तयार करून देईन. आता आपण इथं 7.25 इंच कटोरी राऊंड घेतलेला आहे. कटोरी राऊंड 7.25 इंच घेतल्यानंतर लगेच आपल्याला टेप फोल्ड करून त्याचा मध्य काढायचा आहे. असा आपल्याला मध्य काढायचा, एकदम सोपी पद्धत आहे ही. तर मध्य काढून घ्यायचा आहे. कटोरी राऊंड घ्यायचा, लगेच टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य काढायचा. आपण आता हे पट्टीनं मार्क करूया. पट्टीनं मार्क केल्याच्या नंतर आता आपण मध्य काढलेला आहे ना त्या ठिकाणी आपण 2 इंच घेणार आहोत. आणि इथं आपण मार्क करणार आहोत. हा आपला टच पॉईंट आहे. आणि आता हे आपण मार्क करूयात. मार्क केल्याच्या नंतर आपल्याला इकडल्या साईडनी इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथून गळ्यापासून आकार देऊन आपल्याला आपली कटोरीला गोल असा आकार द्यायचा आहे. आपला असा हात गोल आला पाहिजे व्यवस्थित, असं म्हणजे आपला जी कटोरी आहे ती गोल येते. बघा अशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट अशी गोल आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. कट करत असताना आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला कट करायचा आहे. अगोदर जो मुंडा आहे बाहेरचा कट करायचा आहे.
त्याच्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जे 1.5 इंच कट करायचं आहे नंतर ते समजतं. त्यामुळे आपल्याला इथे वरच्या साईडला कट करायचं आहे. दोन्ही भाग वेगवेगळे करूयात आपण. अगोदर समोरील भाग तयार करून आपण नंतर मग आपण पाठीमागचा भाग तयार करूयात. आणि आपण गळारुंदी कट केलेली नाही आहे. जर 1.5 इंच जे अंतर सोडलेलं होतं ना ते आपण कट केलेलं आहे. आता गळारुंदी ऑटोमॅटिक इथं कट झालेली आहे. आता हा आपण त्यामध्ये भाग काढणार आहोत. पाठीमागचा भाग होता ना त्यामुळे आपण फक्त जे 1.5 इंचाचा अंतर आहे ना तिथला भाग कट केलेला. ह्यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही. आपण क्रॉसपट्टी ही दुसरी काढायची आहे. ही जी कटोरी आहे ना ही कटोरी एकदम छान बसते, एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते. अजिबात तुमचा ब्लाऊज बिघडत नाही. एकदाही नवीन जर पहिल्यांदा जरी ट्राय केलं तरीही तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणारच ह्या पद्धतीनं जर कटिंग केलं तर. कारण कटोरी वाढवायच्या अगोदरच आपली ऑटोमॅटिक व्यवस्थित अशी कटोरी तयार होते. आणि जो आपला समोरील जो मुंडा आहे तो आपण 1 इंचाचाही कट करूयात. समोरील मुंडा कट झाल्यानंतर आपण आता कटोरी कमी जास्त आहे का आणि कमी जास्त असेल तर आपण ती कट करून घ्यायची आहे. बघा एकावर एक पेपर ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही कोणी एकमेकावरती ठेवायचे आहेत. आणि कमी जास्त भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे. बघा किती छान अशी आपली कटोरी तयार आहे. एकदम गोल आलेली आहे. कारण आपण कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला जमत नाही आणि व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी आपली ही कटोरी जी आहे ती परफेक्ट आलेली आहे. खालचा टक जो असतो तो 1.5 इंचाचा आणि वरचा जो आहे तो आपला 2.5 इंचाचा टक्स असतो. अशा पद्धतीनं आपली ही बघू शकता तुम्ही एकदम छान अशी कटोरी तयार आहे. 32 साईजची कटोरी आहे. किती गोल आकार आलेला आहे हिला. पफी व्यवस्थित येतो. अशा पद्धतीनं आपल्याला कटिंग करायची आहे. आता आपण समोरील भाग आणि आपला समोरील भाग तयार आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात. 1.5 इंचाचं अंतर जे आहे ते आपल्याला इथून कट करायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला. आपण जितकी गळारुंदी घेतलेली आहे ना समोरील साईड तयार करताना तितकीच गळारुंदी वापरायची आहे. 2.25 इंच घ्यायचं आहे. आता आपण पाठीमागील गळ्याची उंची बघूयात. ब्लाऊज पाठीमागच्या साईडने ठेवायचा आहे आणि जो खालचा भाग आहे तो बघायचा आहे किती. तर याचा भाग आहे आपला 4 इंच आहे. 4ला फक्त आपली एक लाईन कमी आहे. तर मग आपण इथं 4 धरूयात आणि शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच म्हणजे 4.5 इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला. खालचा भाग मोजायला तरीही चालतं. वरतून उंची घेतली तरीही चालतं. इथंही आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. पण वेळही जात नाही आपला आणि परफेक्ट आपल्याला येतं. त्यामुळे आपण खालच्या बाजूने मोजायचं आहे. सोप्या पद्धतीनं आपला तयार होतो ब्लाऊज. आणि इथं आपल्याला पाहिजे तो आकार द्यायचा आहे. इथं आपण गोल आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपण ही कट करूया. हाही भाग आपला तयार आहे पाठीमागचा. आणि हे समोरील भाग आता आपण क्रॉस पट्टी तयार करूया. क्रॉसपट्टी तयार करताना आपण कसं घ्यायचं, क्रॉसपट्टी कशी तयार करायची ते बघूयात. आता काय करायचं आहे, आपलं 32 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण 9.5 इंच घेणार आहोत. इथं 9.5 इंच घेतल्यानंतर आपण आपला ब्लाऊज बघायचा आहे क्रॉसपट्टी किती आहे. तर बघायचे आहे समोरील साईडची किती आहे ते बघूयात. बघा समोरील साईडची जे आहे ते आपली आहे 2.25 इंच आहे आणि इकडल्या साईडची जी आहे ती आपली 2 इंच आहे.
त्यामुळे आपण आता इथं काय करायचं आहे, आता बघा आपण 9.5 इंच घेतलेलं आहे. तर आपण काय करायचं, इकडल्या साईडला आपलं किती आहे, 2.25 आहे. मग आपण इथं 3.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो क्रॉसपट्टीमध्ये, पण 2.25 इंच घेतलेला आहे. इथं 2 आहे तर आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 2.5 इंच घ्यायचं आहे. 2 आहे तर आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला मार्क करायचं आहे. मग आपण इकडल्याही साईडला आपण 2.5 इंच घेऊ आणि आपल्याला क्रॉसपट्टीला आकार कसा द्यायचा ते बघूयात. म्हणजे हे वरचं अंतर आपल्याला कट करायचं नाही आहे. म्हणजे इकडे 2.5 इकडे 2.5 बरोबर अगोदर आपल्याला समान असं बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला अशा पद्धतीनं जर आकार दिला तर काय होतं, आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते, कटोरी आपली व्यवस्थित बसते. त्यामुळे आता बघा इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये यायचं आहे आणि कर्वमध्ये आपल्याला इथं क्रॉसपट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं. त्यामुळे काय होतं, आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते. बघा अशा पद्धतीनं आपली तयार आहे क्रॉसपट्टी. आता आपण स्लीव्सची कटिंग करून घेऊयात. आता आपण स्लीव्स कटिंग करण्यासाठी स्लीवची आपण उंची घेऊयात. आपली बाहीची उंची आहे 4.5 इंच आहे. आपल्याला इथं 6 इंच घ्यायचं आहे. 5 आणि 6 म्हणजे आपलं तयार अंतर येतच. शिलाई मार्जिनसाठी काय होतं, आपल्याला 1.5 इंच सोडायचं असतं. अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण अर्धा इंच सोडतो आणि बिगर अस्तरचा जर असेल तर आपण इथं 1.5 इंच अंतर घेत असतो. म्हणजे आपलं तयार आहे 4.5 आणि आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच. अशा पद्धतीने आपल्याला इथं घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करूयात. आता वर इथंही मध्यभागी आपण 6 इंच घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं, आपल्या बाहीमध्ये जो घोळ आहे तो पडत नाही. परफेक्ट आपल्याला माप घ्यायचं आहे. वरपर्यंत आपण घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, 4.5 शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच म्हणजे 6 इंच आपल्याला पाहिजे आहे. आणि उरलेला जो भाग आहे तो आपण कट करायचा आहे. म्हणजे काय होतं, कमी जास्त अंतर झालं तर आपल्या बाहीमध्ये खूप असा घोळ पडतो, परफेक्ट अशी बाही येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट माप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपला हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. त्यामुळे बाहीरुंदी घ्यायची आहे आपल्याला 8 इंच. प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो, बाहीरुंदी जी असते ती आपण घेत असतो. छातीचा 4था भाग जो असतो तो आपण बाहीरुंदी घेत असतो प्रत्येक वेळेस. प्रत्येक ब्लाऊजच्या साईजसाठी आपण हीच पद्धत वापरत असतो. आपल्या छातीचा जो भाग आहे तोच आपण बाहीरुंदीसाठी वापरत असतो. मग इथं आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं 8 इंच घेतलेला आहे. इकडे हे आपण 8 इंच घेऊन बॉक्स तयार करू आणि उरलेला जो भाग आहे तो आपल्याला पेपरचा कट करून आपल्याला परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर आपण आता काय करायचं आहे, 4.5 इंचाची बाही आहे त्यामुळे इथं आपल्याला 2 इंच कॅप हाईट द्यायचं आहे. ही जर कॅप हाईट ही आपली महत्त्वाची आहे, याच्यामुळेही आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो. 2 इंच आहे. साईजनुसार हेही बदलत असतं. तुम्हाला जर कॅप हाईट किती घ्यायची खुल्या भागाकडून बघायचं असेल तर चॅनलवरती तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तेही तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देणार आहे. खालच्याही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं 2 इंच सोडायचं आहे, 1.5 इंच घेतलं आणि इथंही आपण 1.5 इंच इकडच्या कडेला 1.5 इंच घेतलेलं आहे. आता आपण आकार द्यायचा आहे. अगोदर काय करायचं आहे, बाहेरच्या बाजूने आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अगोदर आपण बाहेर येऊया थोडंसं आणि ह्याला टच व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपण आतल्या बाजूनी अर्धा इंचचा आकार द्यायचा आहे. अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. आता आपण दंडघेर बघायचा आहे. बघा तुमचा जितका दंडघेर येईल त्यामध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे. बाहीरुंदीसाठी 5 आहे दंडघेर. मग इथं आपण 5 घेऊयात.
आणि शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये जितकं घेतलं आहे तितकं घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. म्हणजे तुम्ही जितकं 2 इंच घेतलं असेल तर तुम्ही बाहीमध्येही शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. आणि हे आपण इथं मार्क करूयात. क्रॉसमध्ये जोडून घेऊन हे भाग कट करायचा आहे. स्लीव्स कटिंग करताना अगोदर जितकं 1.5 इंचापर्यंत आपण आकार कट केले मार्क करून घेतलं, सरळ रेष ओढली होती ना तिथपर्यंत कट करायचं. त्याच्यानंतर बाहेरचा जो भाग आहे तो कट करायचा आहे. मग त्याच्यानंतर आपण पेपर उकळून घ्यायचा आहे आणि पेपर उकळून जो आतला आकार दिलेला आहे तो आपल्याला, ही आपली परफेक्ट अशी स्लीव्स तयार आहे. अशा पद्धतीनं आपण पूर्ण अशी 32 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन पद्धतीनं मी इथं तुम्हाला डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीचा तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ किंवा कटोरी लावून जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.